आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। सुनेत्रा पवारांना ठाकरे सेनेकडून पाठिंबा मिळणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। बारामती पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा देणार आहेत। पाठिंबा देण्यासंदर्भात निर्णय झाल्याची देखील माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा असणार आहे असा निर्णय देखील झालाय, सूत्रांची माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांच्या उद्धव ठाकरे यांना केलेल्या फोन नंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा देखील झाली असं समजतंय। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। कृष्णात, सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेना ठाकरे पक्षानं घेतलाय असं समजतंय, काय माहिती आहे? पवार कुटुंबीय यांचे जिव्हाळ्याचे संबंध पाहता हा निर्णय घेतला गेला असल्याची माहिती सध्या समोर येते। त्याचबरोबर दुसरीकडे महाविकास आघाडीतला दुसरा पक्ष जो आहे काँग्रेस हा मात्र त्या ठिकाणी उमेदवार देणार आहे, परंतु त्या संदर्भात महाविकास आघाडीसोबत जायचं की बिनविरोध निवडीसाठी पाठिंबा द्यायचा किंवा तिथं उमेदवार उतरायचा नाही अशा प्रकारची एक चर्चा होत होती। परंतु अखेर सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केल्यानंतर सर्व गोष्टी बदलत असल्याचं पाहायला मिळते आणि उद्धव ठाकरे आणि त्यासोबत काही नेत्यांच्या मध्ये देखील चर्चा झालेली आहे की बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्यात यावा आणि त्याचबरोबर राहुरीमध्ये मात्र एक वेगळी भूमिका मात्र घेतली जाणार असल्याची एक माहिती समोर येते, कारण थोड्याशा वेळापूर्वी त्या संदर्भात देखील बैठक झाली। परंतु बारामतीमध्ये मात्र सुनेत्रा पवार यांना शिवसेना ठाकरे गट पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर येते। निश्चितच सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि त्यानंतर ह्या सगळ्या घडामोडी घडल्यात असं देखील बोललं जात आहे। धन्यवाद कृष्णात या माहितीसाठी। बारामती पोटनिवडणुकीमध्ये आता आपण पाहतोय काँग्रेसच्या विरोधात ठाकरेंनी साथ दिलेली आहे, कारण सुनेत्रा पवार यांच्या फोन नंतर आता शिवसेना ठाकरे पक्षानं त्यांना बारामती पोटनिवडणुकीमध्ये पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या संदर्भात सविस्तर चर्चा झालेली आहे आणि अंतिम निर्णय देखील झाल्याचं समजतंय अशी सूत्रांची माहिती आहे।